आणखी एका मोठी बातमी आहे। मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधींचे फोटो पाहायला मिळतात। काही खुर्च्यांवर पंजा राहुल गांधींच्या फोटोचे स्टिकर दिसून येत आहेत। हा प्रकार लक्षात येताच भाजप कार्यकर्त्यांनी स्टिकर फाडले। तर पंतप्रधान मोदींची आज वर्ध्यातील तळेगावमध्ये सभा होतीये, पण मोदींच्या सभेमध्ये आपण बघू शकतो राहुल गांधींचे हे स्टिकर पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात। ज्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर आपल्याला पाहायला मिळतात। वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील तळेगाव इथं पंतप्रधान मोदींची सायंकाळी जाहीर सभा आहे आणि त्यासाठी तयारीही करण्यात आली आहे। पण तिथं कार्यकर्त्यांना बसण्यासाठी ज्या खुर्च्या आहेत त्याच्यावर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले राहुल गांधी यांचे पोस्टर दिसून येतात। आणि या विषयात अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूपेश बारंगे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। भूपेश, काय सांगाल? पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। सभा आहे भाजपची, पण खुर्च्यांवर आपल्याला स्टिकर दिसतायत राहुल गांधींचे। नक्कीच आपण फरा बघू शकतो की या ठिकाणी आपण राहुल गांधीचे पोस्टर लावले आहेत, काही पंजाचे दिसत आहेत आणि आपण बघू शकतो अनेक खुर्च्यावर या ठिकाणी राहुल गांधीचा फोटो स्पष्टपणे दिसत आहे, तर काही ठिकाणी पंजा हा स्पष्ट दिसून येत आहे। या खुर्च्यावर जवळपास 50,000 खुर्च्याची व्यवस्था करण्यात या ठिकाणी आपण बघू शकतो। अशा प्रकारे खुर्च्यावर स्टिकर लावण्यात आले स्पष्टपणे। याचाच अर्थ आहे की भाजपची ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे त्या ठिकाणी ही सभेवरच्या खुर्च्याची आसन व्यवस्था कार्यकर्त्यांना लावण्यात आहे। त्या ठिकाणी काँग्रेसचा प्रचार तर केला जात नाही ना, असा याचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे। आणि अशा पद्धतीने जवळपास 50,000ची खुर्च्याची आसन व्यवस्था लावलेत। प्रत्येक खुर्च्यावर ह्या काँग्रेसच्या राहुल गांधी आणि पंजाचे स्पष्टपणे चिन्ह हा निश्चितच भूपेश, याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।